विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची बुलेट ट्रेन जोरात चालू आहे। त्याचं कारण असं की सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्याचं काम ही रेल्वे करत आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने सध्या 35,000 जागांची एक जाहिरात काढलेली आहे। या ज्या जाहिरातीतल्या जागांविषयी बोलणार आहोत मी, त्या जागा म्हणजे नॉन टेक्निकल आहेत, म्हणजेच त्यासाठी कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 13 प्रकारच्या जागा रेल्वेने या थ्रू भरण्याचं ठरवलेलं आहे। त्यांची टोटल संख्या आहे 35,000। या 13 जागांपैकी 5 जागा अशा आहेत ज्यांचं टायपिंग झालेलं आहे आणि जे 12वी पास आहेत असे विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात। अशा 5 प्रकारच्या जागा आहेत आणि 8 प्रकारच्या जागा ज्या आहेत त्या अशा आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, टायपिंगचा इथे संबंध नाही, ते व्यक्ती फॉर्म भरू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आहे ती म्हणजे साधारणतः 12 एप्रिलपर्यंत। 12 एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। 1 मार्च ते साधारणतः 30 मार्चपर्यंत तुम्ही तुमचा ID क्रिएट करून त्याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डवर। 12वीच्या बेसिसवर ज्या जागा आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा जी दिलेली आहे ती 18 ते 30 आहे आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या जागा आहेत त्याच्यासाठीची जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 33, म्हणजे 3 वर्ष एक्स्ट्रा तुमचं वय असलं तरी तुम्ही त्याचं फॉर्म भरू शकता। ही ओपनची वयोमर्यादा आहे आणि जे कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये वाढ होत जाते, त्याची अधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जाहिरात पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म सबमिट करताना त्याची फीस तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। तर जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला 500 रुपये फीस भरावयाची आहे। अदर कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल आणि OBC सोडून 250 रुपये त्याची फीस आहे। त्याच्यामध्ये जागा कुठल्या येतात ही माहिती असणं अपेक्षित आहे। तर 12वीच्या बेसिसवर 5 प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट सर्वसाधारणपणे ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क, ज्युनियर टाइम कीपर, त्यानंतर ट्रेन क्लर्क आणि ज्युनियर कमर्शियल क्लर्क। तर साधारणतः या ज्या जागा आहेत 5 प्रकारच्या, यांचा पगार सर्वसाधारणपणे महिन्याला 20,000च्या आसपास आहे। सांगण्याचा विषय हा की 20,000 काही कमी नसतात 12वी बेसिसवर, यासाठी ट्राय करायला हरकत नाही। त्यानंतर ज्या जनरल ग्रॅज्युएशनवरच्या पोस्ट आहेत 8 प्रकारच्या, त्यामध्ये ट्रॅफिक असिस्टंट, त्यानंतर गुड्स गार्ड, त्यानंतर मग सिनियर तिकीट क्लर्क, त्यानंतर स्टेशन मास्टर, कमर्शियल अप्रेंटिसशिप, सिनियर टाइम कीपर, सिनियर क्लर्क आणि ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्ट, अशा ह्या जागा आहेत। तर या 13 जागा 35,000 तुम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन बघू शकता। आपल्या मुंबई रेल्वेसाठी किंवा मुंबई रिजनसाठी त्यातल्या 3,665 जागा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा असणार आहे ही 2 टायर सिस्टीम परीक्षा आहे। दोन्हीही CBT आहे। CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट। याचा अर्थ असा की ऑनलाईन एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे। तर या 12वीच्या मुलांना आणि ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना पेपर जरी वेगवेगळा असला तरी सिलेबस हा सारखा आहे। तो कसा आहे पहा की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा तुम्हाला 100 मार्काची CBT 1 म्हणजे प्रिलिमिनरी टेस्ट होणार आहे। या 100 मार्कामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे याच्यामध्ये संपूर्णतः सामान्य विज्ञानाचा भाग, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी हा जो सेक्शन आहे तो असेल। तो 40 मार्काचे प्रश्न त्यात असणार आहेत। मॅथ्सवर 30 मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि रिझनिंगवर 30 मार्काचे प्रश्न असणार आहेत। म्हणजे सर्वसाधारणपणे ही जी प्रिलिम एक्झाम आहे ती 100 प्रश्नांची। हे प्रश्न ऑनलाईन तुम्हाला सोडवत असताना दिलेला वेळ 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे। ही गोष्ट इथे विसरून चालणार नाही। तर 1:3 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे तुमचे 3 प्रश्न जर उत्तरं दिलेली चुकली तर मिळालेला 1 गुण त्याच्यामध्ये वजा होईल। अशा प्रकारची ही परीक्षा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल। तर ही परीक्षा सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबरच्या रेंजमध्ये होणार आहे। तुम्ही म्हणाल खूप मोठा वाईड गॅप दिला आहे, जून ते सप्टेंबर हे कसं? तर सर्वसाधारण ही परीक्षा अख्ख्या भारतामध्ये होणार आहे। वेगवेगळे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ती परीक्षा घेणार आहेत। तर तुमचा टाइम स्लॉट हा तुम्हाला जेव्हा तुमचं फॉर्म भरण्याची डेट्स होऊन जातील तुम्हाला समजतं। मेलवर तुम्ही जो काही मेल ID दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सगळी माहिती दिली जाते। तर ही परीक्षा पास झाल्यानंतर म्हणजे पहिली परीक्षा पास झाल्यानंतर या सगळ्यांनाच दुसरी परीक्षा द्यायला लागते, तिला CBT 2 असे म्हणतात। यासाठी आपल्या परीक्षेसाठी 120
प्रश्नांचा 120 गुणांचा पेपर असणार आहे. तो पेपर सोडवण्यासाठी वेळ हा सेम म्हणजे 90 मार्काचा दिलेला आहे, मात्र टॉपिक हे वाढवलेले आहेत. म्हणजेच जे काही वरचे 3 टॉपिक आहेत, जनरल अवेअरनेस, मॅथ्स आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, तर जनरल अवेअरनेस हे 50 मार्कासाठी दिलेला भाग आहे, मॅथ्स 35साठी दिलेला भाग आहे आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हा 35 मार्काचा भाग आहे. म्हणजे 50, 35, 35 120 मार्काचा पेपर असणार आहे. सिलेबस हा प्रिलिम प्रमाणेच आहे, मात्र या ठिकाणी काठिण्य पातळी ही जास्तीची असेल असं आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. तर सर्वसाधारण पहिली परीक्षा पास झाल्यानंतर, CBT टेस्ट तुमच्या या पास झाल्यानंतर जे कॉम्प्युटरवाले आहेत किंवा जे टायपिस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे तर त्यांना टायपिस्टची पोस्ट द्यावी लागेल. आणि मग जे ट्रॅफिक असिस्टंट आणि स्टेशन मास्टरसाठी अप्लाय केलेले आहेत त्याच्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड एक ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायला लागेल की ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण क्षमता बघितली जाईल की तुम्ही त्या पदावर काम करण्यास योग्य आहेत का नाही. तर अशा पद्धतीने ह्या 35,000 नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्याला जर जॉब नसेल, आपण अभ्यास करत असाल, पुढे कुठलं टार्गेट नसेल किंवा असेलही, तर या परीक्षांची तयारी करायला मला वाटतं हरकत नाही. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन आलेली ॲड. रेल्वेच्या आणखीन खूप जागा आलेल्या आहेत, या नॉन टेक्निकल आहेत, म्हणून त्याच्याविषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्कशन करतो आहे. तर या डिस्कशनचा तुम्हाला फायदा होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची वेबसाईट पहा, त्यातल्या नॉन टेक्निकल पोस्ट पहा. परत एकदा मी समराईज करतो आहे की सर्वसाधारण 12 एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. परीक्षा ही 12वीच्या मुलांपर्यंत, म्हणजे ज्यांचं 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे त्यांना, ज्यांचं टायपिंग झालं आहे त्यांना ही परीक्षा देता येईल. अशा 5 पोस्ट आहेत. जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांच्यासाठी 8 पोस्ट आहेत. त्या 13 पोस्टच्या मिळून 35,000 जागा, त्यापैकी एकच आपल्याला पाहिजे. अभ्यास करा, छानपैकी नोकरी मिळेल. परत भेटूयात नवीन एका नोकरीच्या संधीच्या बाबतीत. आता थांबतोय.